गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनासुद्धा एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या लेकीवर जर असा प्रसंग झाला आणि त्यांच्याशी जर गृह खातं असे वागले तर ते नक्की काय करतील. गुलाबी गँग राज्यामध्ये सक्रिय झाले. हे सरकार लाडकी बहीण योजना करत नाही आहे, लाडकी खुर्ची योजना करतं आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात गुलाबी गँग सक्रिय. महिलांना 1500 नको, सुरक्षा द्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने यांनी महायुती सरकारला सुनावलाय. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं वाळवा तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याला निवेदन दिलंय. महाराष्ट्रातील वाढत्या महिलांवरील अत्याचाराविरोधात महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारला धारेवर धरलाय. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की महिलांच्यावरील अत्याचाराचं प्रमाण वाढतेच. मागच्या महिन्यामध्ये नवी मुंबईमध्ये मंदिरात गेलेल्या महिलेवर त्या ठिकाणी बलात्कार झाला, तिची हत्या झाली. या घटनेचा विसर पडतोय न पडतोय की काय. ज्ञान मंदिरामध्ये कोवळ्या वयातली चिमुरडी, शाळेमध्ये जाणाऱ्या निरागस 3-3.5 वर्षाच्या मुलीवर शाळेतच काम करणाऱ्या सफाई कामगारांना अत्याचार करावा, तिच्या आईच्या लक्षामध्ये ही घटना यावी, तिने शाळेमध्ये धाव घ्यावी आणि शाळेनंसुद्धा हे प्रकरण त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न करावा. या आईने न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेतली, पण त्या पोलिसांनीसुद्धा 11-12 तास त्या पालकांना त्या ठिकाणी ताटकळत ठेवलं आणि या घटनेची नोंद घेण्यासाठी टाळाटाळ केली. ही म्हणजे इतकी मुजोरी या पोलिसांच्या मध्ये सुद्धा कुठून आलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनासुद्धा एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या लेकीवर जर असा प्रसंग झाला आणि त्यांच्याशी जर गृह खातं असे वागले तर ते नक्की काय करतील. या घटनेची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून आपण निष्क्रिय असल्यामुळे आपल्या खुर्चीचा त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून गुलाबी गँग राज्यामध्ये सक्रिय झाले. लाडकी बहीण योजनेला 1,500 रुपये तुम्ही दिले खरे, पण लाख मोलाची महिलांची असणारी अब्रू, आमच्या लेकी बाळांची असलेले अब्रू, आम्ही रस्त्यावर पडलो की काय असं आम्हाला वाटायला लागलं की कुणीही यावं आणि त्या महिलेवर अत्याचार करावे. आरोपी माहीत असूनसुद्धा त्यांना कुठलीही शिक्षा नाही, गुन्हेगार मोकाट आहेत. त्यामुळे या घटना वारंवार खरं तर घडत आहेत. या कालच्या निरागस मुली, माणसाचं नाव माहीत आहे, कुठल्या शाळेत घडली ती घटना माहीत आहे, पोलिसांचा रिपोर्ट आहे, मग का बरं तुम्ही या घटनेची नोंद घेतली नाही. हे सरकार लाडकी बहीण योजना करत नाही आहे, लाडकी खुर्ची योजना करतं आहे. परवा रक्षाबंधन झालं, प्रत्येक गावामधून बस भरून भरून महिलांना एकत्र केलं, लाडक्या बहिणींचे मेळावे घेतले आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिलेत आणि त्याचं त्याने मतदानामध्ये रूपांतर करावं याच्यासाठी तुम्ही श्रेयवादासाठी प्रयत्न करताय. मग या घटनेची सुद्धा जबाबदारी तुम्ही घ्या ना. लाडक्या बहिणी आम्ही सर्वजणी तुमच्या लाडक्या बहिणी आहोत. मुख्यमंत्री साहेबांचा ठाणे मतदारसंघ आहे, त्याच ठाण्यामध्ये बदलापूरमध्ये अशा घटना घडत आहेत. मग याचीही तुम्ही जबाबदारी घ्या. लाडक्या भाचीच्या डोळ्यातले अश्रू का तुम्हाला दिसत नाहीत हा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे. पोलीस प्रशासन मुजोर आहे, मंत्री मुजोर आहेत. या शिवरायांच्या राज्यामध्ये चालले काय. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन एकनाथ शिंदे शिवसेना हिंदवी स्वराज्य म्हणून त्या खुर्चीवर बसले. आमची मागणी ही आहे की आरोपींना भर चौकामध्ये फाशी द्या, फास्टॅगमध्ये हे प्रकरण चालवा. त्यांना फक्त तुरुंगात नको आहे, सर्वांच्या समोर जर तुम्ही फाशी दिली त्यांना तर ज्यांच्यामध्ये अशी विकृत मनोवृत्ती आहे त्यांना त्या ठिकाणी आळा बसेल. आज आमच्या मुली घरात आहेत, मुली शाळेला जातात, कॉलेजला जातात, हुमऱ्याच्या बाहेर पडणारी कुठलीही महिला सुरक्षित आहे ना. मंदिरात ना ज्ञान मंदिरात चाललं आहे काय महाराष्ट्रात. अगदी बिहारच्या पुढं सुद्धा आमचा महाराष्ट्र गेला आहे आणि याची जबाबदारी घ्यायला नको.